आता बातमी शेतकऱ्यांच्या आंदोलनाची। परभणीच्या धानोरा गावामध्ये जलसमाधी आंदोलन सुरू आहे। विविध मागण्यांसाठी शेतकरी आक्रमक झालेले असून शेतकऱ्यांसह हे जलसमाधी आंदोलन सध्या सुरू आहे। पीक विमा, नुकसान, कर्जमाफी अशा विविध मुद्द्यांवरनं शेतकरी हे चांगलेच आक्रमक झालेत आणि आंदोलनाआधी शेतकऱ्यांकडून रास्ता रोको सुद्धा करण्यात आला। त्यात त्याने 117 कोटी दिले, 99 कोटी बाकी आहेत। ते 99 कोटी फक्त परभणी जिल्ह्याचे आहेत का? तर 3 जिल्ह्यातले आहेत, परभणी, वर्धा आणि नागपूर। त्याच्यातले जर 3 हिस्से केले तर लय 30 कोटी परभणीला असतील, बरोबर आहे। तर तुमच्याकडे केंद्राचे पैसे तुम्ही बुडाखाली घेऊन बसलात, राज्याचे घेतलात। या 500-600 कोटीचे जर 7-8 महिने झाले साहेब याच्याकडे नाही म्हणलं तरी निवडणुकीच्या आधीपासून पैसे आलेत, बरोबर आहे का नाही? केंद्राचे पैसे तरी, आणि या एवढ्या कोट्यावधीच्या महिन्याचं व्याज किती वाले? कंपनी व्याजच हाणायली नाही। तुम्ही पैसे टाकायला सुरुवात करा, तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही। जीव गेला तरी बेहतर, उगा आम्हाला लावून उगा असं ते तोंडाला पानं पुसू नका। तर सरकारच्या विरोधात या शेतकऱ्यांनी चांगला संताप व्यक्त केलेला आहे। परभणीच्या धानोरा या गावामध्ये जलसमाधी आंदोलन हे सुरू करण्यात आले आहे। विविध मागण्यांसाठी एकंदरीतच शेतकरी आक्रमक झालेले आहेत आणि आता नुकसान भरपाई तातडीने देण्यात यावी, तोपर्यंत हे आंदोलन मागे घेणार नाही अशी भूमिका त्यांनी धारण केलेली आहे। पीक विमा असेल, नुकसान भरपाई असेल, कर्जमाफी असेल अशा विविध मुद्द्यांवरनं हे शेतकरी आक्रमक झाले। दरम्यान आंदोलनाआधी शेतकऱ्यांकडून रास्ता रोको सुद्धा करण्यात आलेला आहे। दिवाकर माने आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देणार आहेत। दिवाकर, शेतकऱ्यांच्या मागण्या काय? सध्या शेतकरी हे पाण्यात उतरले आहेत। गोदाकाठी बसलेल्या धानोरा गावामध्ये हे शेतकरी पाण्यात उतरले आहेत। आपण त्यांच्याच तोंडून ऐकू की काय नेमकं त्यांच्या मागण्या आहेत। आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं परभणी जिल्ह्यात आम्ही इथं गोदामाईच्या पाण्यामध्ये उतरलेलो आहेत। इथं जवळपास 70-80 फूट पाणी खोल आहे आणि केंद्र सरकारनं जवळपास 5-6 महिने झालं हप्ता दिलेला आहे, राज्य सरकारनं बी दिलेला आहे, परंतु पीक विमा कंपनी पैसे वाटायला तयार नाहीत। हे पैसे जर टायमावर आले असते तर नांदेड जिल्ह्यामध्ये बिलोली तालुक्यातील शेतकरी पोराचा आणि बापाचा मृत्यू झाला नसता। याचं पाप या पीक विमा कंपन्यावर देवेंद्र फडणवीस यांच्यावर आहे। मागण्या काय? आमच्या मागण्या असं आहे, जोपर्यंत आम्हाला पीक विम्याचे पैसे मिळणार नाहीत, संपूर्ण कर्जमुक्ती मिळणार नाहीत आणि अतिवृष्टीचं अनुदान मिळणार नाहीत, तोपर्यंत आम्ही या गोदामाईच्या कुशीतून बाहेर येणार नाहीत। असंही शेतकरी गळ्याला फास लावून मरायला आहे, म्हणून त्यामुळे आम्ही गोदामाईमध्येच आम्ही समावून गेलो। याच्यामुळे आमची ही मागणी आहे। ऋतुजा, जर असं बघितलं तर शेतकरी पाण्यामध्ये उतरलेले आहेत आणि त्यांची ही मागणी आहे की जोपर्यंत शासनातर्फे आम्हाला काही ठोस अधिकृत माहिती देऊन आम्हाला जी पीक विम्याची रक्कम आहे ती देण्यात येणार नाही, तोपर्यंत आम्ही पाण्याच्या बाहेर निघणार नाही। निश्चित दिवाकर, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।